नोटबंदीच्या निर्णयाला उद्या महिना पूर्ण होत असताना आज गृहकर्जदारांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा सादर करणार आहेत। नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये लाखो कोटी रुपये जमा झालेत आणि त्यामुळे बँकांची कर्ज वाटपाची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदरात 0.5% घट होण्याची चिन्ह आहेत। नोटबंदीनंतर देशाच्या आर्थिक विकासाच्या गतीवर मोठा परिणाम होईल असं भाकीत देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी राज्यसभेत म्हटलं होतं। त्यामुळे रिझर्व्ह बँक जीडीपीच्या दरबारात काय अंदाज वर्तवते याकडेही तज्ज्ञांचं लक्ष आहे। नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर प्रथमच पत्रकारांशी जाहीर संवाद साधणार आहेत। पेटीएम सारख्या खासगी ई-वॉलेटला टक्कर देण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली आहे। महा वॉलेट नावाने राज्य सरकार ई-वॉलेट सुरू करणार आहे। अशी सेवा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य असेल। विशेष म्हणजे यामधील पैशांची जबाबदारी सरकार घेणार आहे। सर्व प्रकारच्या कार्डांद्वारे यामध्ये पैशांचा व्यवहार करता येणार आहे। याबाबत सरकारतर्फे लवकरच घोषणा करण्यात येईल। पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळाली। त्यामुळे आज हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे। मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खऱ्या अर्थानं रुळावर येणार आहे। पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही माहिती दिली आहे। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, एलिव्हेटेड की अंडरग्राऊंड याबाबतचा वाद आणि स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप अशा अनेक कारणांनी पुण्याची मेट्रो गेली 7 वर्ष रखडली आहे। महापालिका निवडणुकीपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागण्यापूर्वी मेट्रोचं भूमिपूजन शक्य आहे, किंबहुना भाजप सरकारचा तोच मनसुबा असल्याची चर्चा आहे। 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत। मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली या मेट्रो 4चं आणि वांद्रे विरार उन्नत रेल्वे मार्गाचं भूमिपूजन होणार आहे। तर पुण्यातही पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होणार आहे। या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत सभा घेण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। शास्त्रीय संगीतातल्या मानाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून सुरुवात होतीये। यावर्षी हा महोत्सव 5 दिवस होणार आहे। महोत्सवाचं हे 64वं वर्ष आहे। यावर्षी विशेष म्हणजे तरुण गायकांना, विशेषतः संगीत क्षेत्रातल्या दिग्गजांच्या पुढच्या पिढीला स्थान मिळालंय। बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने महोत्सवाची सुरुवात होईल। तर किराणा घराण्याचे गायक पंडित गणपती भट्ट यांच्या गायनाने पहिल्या सत्राची सांगता होईल। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं 2700 पानी प्रतिज्ञापत्र सादर केले। यामुळे टीकाकारांची तोंड बंद झाल्याचा दावा मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांनी केलाय। हेच आधी केलं असतं तर आरक्षणाबाबत वेळ गेला नसता असं सांगत त्यांनी मागच्या सरकारला टोलाही लगावलाय। इच्छा प्रामाणिक असेल तर काय काम करता येतं हेच या प्रतिज्ञापत्रातून दिसून आल्याचा दावा तावडेंनी केलाय। 80% समाज आर्थिक मागासलेला असल्याचं या प्रतिज्ञापत्रात दाखवण्यात आलंय। तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून कुणी राजकीय कुरघोडी करू नये असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे। चर्चा करण्यापेक्षा सरकारनं निर्णय घ्यावा अशीही त्यांनी मागणी केली। ज्या गोष्टी आम्ही केल्या, जे दाखले आम्ही दिले, जे आकडेवारीचं विश्लेषण आम्ही दिलं, हे जर आधी देता आलं असतं तर या आरक्षणाला स्थगिती न्यायालयाने दिली नसती। पण अतिशय 2 वर्ष मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे गोळा केले। लढाई मोठी आहे, अवघड आहे, पण पूर्ण शस्त्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची लढाई शासन लढतंय। गेले कित्येक महिने हे सगळं काम चाललेलं असताना प्रशासनामधले किंवा राज्यकर्त्यांच्या मधल्या अनेकांनी काहींना बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नेहमी सांगितलं की आम्ही आमच्या मागण्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत, त्या मागण्या फक्त मान्य करा। आम्हाला चर्चा नकोय, आम्हाला निर्णय हवा, आम्हाला अंमलबजावणी हवी।
सोमवारपासून आंदोलन करत असलेल्या संगणक शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी काल बळाचा वापर केला. हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी पूर्ण राज्यातील शालेय शिक्षक कालपासून आंदोलन करत आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वतः येऊन आंदोलकांची भेट घ्यावी ही मागणी शिक्षकांनी लावून धरली होती आणि पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही त्यांनी तोडले. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जमावावर पाण्याचा मारा केला. गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ही नोटीस त्यांच्यावर बजावण्यात आली. रणजित पाटील यांनी मुलीच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार विक्रांत काटे यांनी अकोला एसीबीला करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने चौकशी करून क्लीन चिट दिली होती. एसीबीने दिलेल्या क्लीन चिटला काटे यांनी हायकोर्टाचं आव्हान दिलं होतं आणि त्याच आव्हानानंतर नोटीस बजावण्यात आली होती. 2 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाला एसीबी आणि रणजित पाटील यांना उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले. गेले काही दिवस शहरातील डान्स बार, लॉज, गॅरेजेस, हुक्का पार्लर्सवर धडाकेबाज कारवाई केल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा आता पारसिक रेती बंदराकडे वळवलाय. आजपासून रेती बंदरच्या सुमारे 4 किलोमीटर परिसरातील सर्व बांधकामं महानगरपालिकेच्या वतीनं पाडण्यात येणार आहेत. पुढील पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी ठाणेकरांचं चौपाटीचं स्वप्न पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. 4 तास या परिसराची पाहणी करून जयस्वाल यांनी तिथे राहणाऱ्या रहिवाशांची, व्यावसायिकांशी संवाद साधून या मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचा आज आणखीन एक उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. श्रीहरिकोटाहून सकाळी 10:25 PSLV C-36 या प्रक्षेपकाद्वारे म्हणजेच रॉकेटद्वारे रिसोर्स सॅट 2A हा 1235 किलो वजनाचा उपग्रह 827 किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहामुळे जमिनीची उत्कृष्ट प्रतीची छायाचित्र मिळणार आहेत, ज्याचा उपयोग नगरविकास, जमीन मोजणी तसंच संरक्षण क्षेत्रासाठीही केला जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर PSLV या प्रक्षेपकाची 36वी यशस्वी व्यावसायिक मोहीम ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयललिता यांचं चेन्नईत जाऊन अंतिम दर्शन घेतलं. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही जयललिता यांना आदरांजली वाहिली. जयललिता यांचं पार्थिव राजाजी हॉलमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनीही अंत्यदर्शन घेतलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीही जयललितांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर या आठवड्याच्या अखेरपर्यंत किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. दिल्लीतल्या एम्समध्ये ही शस्त्रक्रिया होईल. यासाठी संबंधित यंत्रणेकडून सर्व मान्यता मिळवण्यात आल्याचं एम्सच्या सूत्रांनी सांगितलंय. तसंच सुषमा स्वराज यांची प्रत्यारोपण पूर्व प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय. सोबतच सुषमा स्वराज आणि किडनीदाता या दोघांची किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. या दोघांच्या त्याच्याशी संबंधित सर्व चाचण्याही घेतल्या आहेत. एम्सनं नियुक्त केलेले तज्ज्ञ ही शस्त्रक्रिया करणार आहेत. सिरियाच्या अलेप्पो शहरातल्या संहाराची नवी दृश्य समोर आली आहेत. शहरातल्या अल शार भागातला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय. सिरियन सरकारच्या फौजांनी आयसिसवर जोरदार हल्ला चढवला, त्यामुळे अलेप्पो शहर युद्धाचं केंद्र बनलंय. अमेरिकेत लॉस एंजल्सच्या रेड लाईन ट्रेनला अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा मिळाल्यानं काही काळ गोंधळाची स्थिती होती. परदेशातल्या एका तपास यंत्रणेनं FBIला याबाबत माहिती दिल्याचं शहराचे पोलीस प्रमुख चार्ली बेक यांनी सांगितलं आणि त्यानंतर रेड लाईनच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पॅलेस्टाईनमधल्या वेस्ट बँक शहरात खासगी जागेवर राहण्यासाठी इस्रायली नागरिकांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. इस्रायल संसदेनं याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला प्राथमिक मान्यता दिली आहे. आणखीन 2 वेळा संसदेची मान्यता मिळाल्यानंतरच तिथं राहणाऱ्या 40 कुटुंबियांना दिलासा मिळू शकेल. इस्रायलची राजधानी तेल अविवमध्ये एक नवं आकर्षण उभं राहिले. ज्येष्ठ नेते आणि दिवंगत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा पुतळा शहराच्या चौकामध्ये उभारण्यात आलाय. शिल्पकार इताय इल झलाईत यांनी हा पुतळा घडवला आहे. रशियामधल्या क्रास्नोयार्स्क शहरामध्ये असलेल्या बुद्धा बारच्या मालकाला 30,000 रुबेल्सचा दंड स्थानिक न्यायालयानं ठोठावलाय. बारला गौतम बुद्धांचं नाव तसंच सजावटीमध्ये बुद्धांच्या प्रतिमा आणि पुतळे वापरल्याबद्दल बौद्ध नागरिकांनी आक्षेप घेतला होता. डिसेंबर महिना आला की वेध लागतात ते नाताळाचे. इटलीमधल्या ऐतिहासिक
फ्लोरेन्स शहरातही ख्रिसमसचा रंग चढतोय. पंतप्रधान रेन्झी यांचं सार्वमत फेटाळलं गेल्यानंतर आता राजकीय वातावरण सोडून इटली फेस्टिवल मूडमध्ये आलाय. शहरामधल्या ऐतिहासिक पियाझा सांता क्रोक या चौकामध्ये याची झलक पाहायला मिळाली. भारत इंग्लंड यांच्या 5वी टेस्ट चेन्नईमध्ये खेळवली जाणार आहे. जयललिता यांच्या निधनानंतर शहरातली परिस्थिती बदलल्यामुळे या टेस्टचं ठिकाण बदललं जाण्याची चर्चा असली तरी याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी स्पष्ट केलंय. सध्या केवळ परिस्थितीचा अंदाज घेतला जातोय. ठिकाण बदलण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं ते म्हणाले. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान हा कसोटी सामना होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.